Good morning, children. Welcome in biology class. Today we are going to discuss about the remaining taxonomic aids. For example, museum, zoological park, biodiversity park, and kids. Okay. So we know that the taxonomic aids including herbarium, botanical gardens. Both taxonomical aids are we covered in last lecture. Yesterday we have already discussed about what is the herbarium, what is the botanical gardens, and its importance. Okay. After that, we move towards the next important taxonomic acts which is used in the to study the biodiversity. Okay. बायोडायव्हर्सिटीचा स्टडी करण्यासाठी आपण राहिलेल्या ज्या टॅक्सॉनॉमिक ऍड्स आहेत त्याचा सुद्धा आपण स्टडी करणार आहोत. सो फर्स्ट वी टेक म्युझियम. व्हॉट इज म्युझियम? म्युझियम्स आर द प्लेसेस. Museum are where museums are the places where museums are the places where बघा याच्यामध्ये काय दिलं डेफिनेशन. म्युझियम्स आर द प्लेसेस वेअर collection of preserved animal and plant specimens are kept. म्हणजे अशा काही ठिकाणं आहेत. म्युझियम्स आर द प्लेसेस वेअर कलेक्शन ऑफ प्रिझर्वड ॲनिमल्स अँड प्लांट स्पेसिमेन्स आर केप्ट. तिथं प्लांट्स अँड ॲनिमल्सचे स्पेसिमेन्स कलेक्ट करून ते प्रिझर्व करून काय केले जातात, तिथं ठेवले जातात. त्याला आपण काय म्हणतो, म्युझियम्स असं म्हणतो. आता हे म्युझियम जे आहेत हे म्युझियम्स मध्ये काय काय आपण प्रिझर्व करू शकतो. तर याच्यामध्ये बघा देर आर डिफरंट टाइप्स ऑफ स्पेसिमेन्स फाउंड इन द म्युझियम इन्क्लूड. आणि याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे स्पेसिमेन्स इथं प्रिझर्व केले जातात. याच्यामध्ये मोस्टली पहिल्यांदा काय प्रिझर्व केलं जातं, प्लांट स्पेसिमेन्स अँड ॲनिमल स्पेसिमेन्स. आता हे जे स्पेसिमेन्स आहेत जे आपण बायोडायव्हर्सिटीच्या स्टडीसाठी युटिलाइज करणार आहे, मग हे कसे केले जातात, कोणत्या केमिकलमध्ये केले जातात. ज्यावेळी वेन वी विजिट ॲट एनी बायोलॉजी लॅबोरेटरी, है ना, बायोलॉजी लॅबोरेटरीला कुठल्या तरी आपण व्हिजिट दिली तर आपल्याला त्याच्यामध्ये जार्स दिसतात की त्याच्यामध्ये प्लांट्स ॲनिमल्स काय केलेले असतात, प्रिझर्व करून ठेवले असतात. मग त्याच्यासाठी जे केमिकल वापरतो कोणतं, तर ते केमिकल आपण वापरतो फॉर्मॅलिन नावाचं. फॉर्मॅलिन नावाचं. आणि ते जनरली 10% to 40% फॉर्माल्डिहाइड असतं. फॉर्माल्डिहाइड, है ना, फॉर्माल्डिहाइड नावाचं केमिकल असतं की ज्याच्यामध्ये आपण काय करतो. सो व्हॉट अबाउट द लार्ज मॅमल्स लाईक बर्ड्स अँड अदर मॅमल्स. तर याच्यामध्ये लार्ज ॲनिमल्स आहेत, मग त्यांना काय केलं जातं, दे आर स्टफ्ड अँड प्रिझर्वड. त्यांना स्टफ केलं जातं आणि प्रिझर्व केलं जातं. ज्यावेळी आपण बायोलॉजिकल म्युझियममध्ये बघतो तर याच्यामध्ये एक बर्ड जो आहे तो स्टफ करून तशा पद्धतीचं ठेवून प्रिझर्व करून ठेवलेला असतो. ओके. मग त्याचबरोबर अदर organisms are also preserved. Okay, for example insect boxes तुम्हाला तिथे दिसणार आहे. The insects are preserved in the insect boxes मध्ये त्यांना पिनिंग केलेलं असतं आणि ते आपल्या स्टडीसाठी ठेवलेलं असतं. ओके. अदर दॅन दॅट म्युझियम मध्ये आपण ज्यावेळी व्हिजिट करतो त्यावेळी आपल्याला व्हेरियस स्केलेटन्स दिसतात. ते तिथं काय केलेलं असतात, प्रिझर्व केलेलं असतात. व्हेरियस स्केलेटन्स, मोस्टली ह्युमन स्केलेटन तुम्हाला तिथं दिसणार आहे. व्हेरियस ऑर्गॅनिझमचं स्केलेटन दिसणार. मीन्स व्हॉट, द म्युझियम इन्क्लूड्स व्हरायटी ऑफ स्पेसिमेन्स ऑफ प्लांट्स अँड ॲनिमल्स विच इज ऑलरेडी प्रिझर्वड इन द preservative chemical. This is the formalin or formaldehyde, 10% to 40% according to the type of organism. ते काय केलेलं असतं, युटिलाइज केलं जातं. Other than some human skeleton or some animal skeletons are also kept in this museum. Then insect boxes are also available in the museum. Then large mammals, birds like organisms are also stuffed
and they preserved in the museum. Means what? It is a very essential tool or very essential taxonomic aid for the study of biodiversity. It is also used in the naturalist for the further studies. Okay, this is all over about the museum. So we move over the next point or next taxonomic aid. This is the zoological park. It is commonly called as the zoos. Okay, याला आपण जनरली काय म्हणतो, झूज म्हणतो. इट इज द इंटरेस्ट ऑफ द कॉमन मॅन. कॉमन मॅन जे आहेत ते जनरली झूज बघायला जातात आणि व्हेअर लाईव्ह ॲनिमल्स आर केप्ट. तिथं काय केलेले असतात, लाईव्ह ॲनिमल्स जे आहेत ते केप्ट केलेले असतात. बट व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ झूलॉजिकल पार्क? द झूलॉजिकल पार्क्स आर द प्लेसेस व्हेअर काय केले जातात, वाईल्ड ॲनिमल्स आर केप्ट अंडर द by providing protective and conditioning natural in the natural habitat. म्हणजे काय तर त्यांच्या अशी एक प्लेस आहे. जनरली आपण त्याची डेफिनेशन बघूया. व्हॉट इज द झूलॉजिकल पार्क? झूलॉजिकल पार्क इज अ प्लेस. झूलॉजिकल पार्क जनरली ह्याला काय म्हणतो, झू म्हणतो. इज द प्लेस व्हेअर काय झूलॉजिकल पार्क इज द प्लेस व्हेअर वाईल्ड ॲनिमल्स आर केप्ट. Where wild animals are kept in their captivity. आता हे वाईल्ड ॲनिमल आपल्याला एका प्लेस मध्ये काय करायचं, मग काय करावं लागणार आपल्याला, इट इज व्हेरी इम्पॉर्टंट टू प्रोटेक्ट देम. है ना. मग ते कसं करायचं, वाईल्ड ॲनिमल्स आर केप्ट इन प्रोटेक्टिव्ह एन्व्हायरमेंट अँड केअर is taken to provide conditions similar to their natural habitat. आणि आपल्याला जनरली हे जे ॲनिमल्स आपण काय करणार आहोत, एका ठिकाणी काय करणार आहोत, कलेक्ट करणार आहोत वाईल्ड ॲनिमल्स. इट इज व्हेरी इम्पॉर्टंट टू प्रोव्हाइड द प्रोटेक्टिव्ह एन्व्हायरमेंट टू देअर. ओके, त्यांना आपल्याला प्रोटेक्टिव्ह एन्व्हायरमेंट प्रोव्हाइड करणं गरजेचं आहे. अँड ऑल्सो प्रोव्हाइडिंग द कंडिशन्स ॲज लाईक देअर नॅचरल हॅबिटेट. आणि त्यांच्या नॅचरल हॅबिटेटमध्ये ज्या कंडिशन्स असतात ते आपण त्या एरियामध्ये आपण त्यांना प्रोव्हाइड करणं गरजेचं असतं. इट इज मस्ट टू टेकन द केअर त्यांची घेणं हे सुद्धा गरजेचं आहे. देन इट इज फॉर्म ऑफ एक्स सिटू कॉन्झर्वेशन. इन नेक्स्ट सम चॅप्टर्स we also discuss this is very important to know about the ex situ and in situ. We discuss in next lecture. Okay, तर त्याच्यामध्ये आपण बघू. तर this is the type of ex situ काय conservation. Zoological park is the type of ex situ conservation. ex situ conservation चा हा एक टाइप आहे. Then what about the zoological park? The naturalist can study the food habitats and behavior of animals in a zoological park. जो एक प्लेस आहे zoological park आहे त्याच्यामध्ये त्या ऑर्गॅनिझम, बिकॉज ऑल ऑर्गॅनिझम्स आर लाईव्ह. इथं जे ऑर्गॅनिझम्स आहेत म्हणजे मेनली जे ॲनिमल्स आहेत हे ॲनिमल्स लाईव्ह आहेत आणि त्याच्यामुळं जे नॅचरलिस्ट आहेत त्यांच्या फूड हॅबिटचा आणि त्यांच्या बिहेवियरचा स्टडी करण्यासाठी हे झूलॉजिकल पार्कचा काय करतात, यूज करतात. म्हणजेच काय तर आपण या बायोडायव्हर्सिटीचा स्टडी करण्यासाठी सुद्धा आपण या झूलॉजिकल पार्कचा स्टडी करू शकतो. ओके, यूज करू शकतो. देन बायोडायव्हर्सिटी पार्क. सो इट इज ऑल्सो इफेक्टिव्ह टूल टू स्टडी द बायोडायव्हर्सिटी फ्रॉम द नेचर. नेचरमध्ये जे बायोडायव्हर्सिटी आहे त्याचा स्टडी करण्यासाठी आपण बायोडायव्हर्सिटी पार्क काय करू शकतो. हे काय, इट इज द प्लेसेस, नॅचरल प्लेसेस where all kinds of the plants and animals are protected. है ना. तिथं काय केलेलं असतं, प्लांट्स आणि ॲनिमल्स जे आहेत लाईव्ह प्लांट्स अँड ॲनिमल्स आहेत त्याच्या इकोलॉजिकल स्टेजेस आहेत त्याच्यामध्ये ते मेंटेन केलेलं असतं आणि त्यांना प्रोटेक्शन देऊन त्याचं कॉन्झर्वेशन केलेलं असतं आणि ते आपल्या बायोडायव्हर्सिटी स्टडीसाठी सुद्धा काय ना. त्याचं एक उदाहरण बायोडायव्हर्सिटी पार्कचं दिलेलं आहे बघा. लेट उत्तमराव पाटील जे बायोडायव्हर्सिटी पार्क आहे तर त्याच्यामध्ये आपल्याला त्याचं काय केलेलं आहे, बायोडायव्हर्सिटी पार्कमध्ये दिलं बघा. कुठं आहे तर उत्तमराव पाटील बायोडायव्हर्सिटी पार्क, गुरेघर, महाबळेश्वर. This park is best model for the conservation of natural heritage in the urban landscape. Okay.
दिस इज अबाउट ऑल द टॅक्झॉनॉमिक ॲड्स. हे टॅक्झॉनॉमिक ॲड्स इफेक्टिव्ह आहेत. जनरली आपण याच्याशी डिस्कस केलेलं आहे कशामध्ये काय काय होतं. सो इट इज व्हेरी इम्पॉर्टंट बिकॉज वी नो our environment having a varieties of the organisms, variety of biodiversity प्रचंड प्रमाण आहे. So when we want to study the detail of any kind of the organism or any kind of the plant or any kind of the animal, it is very important to classify systematically for their further studies. So another tool is also available in the taxonomic add. This is the key. Key is the couplet. What is couplet? Couplet means what? It having one pair of contrasting characteristics. याच्यामध्ये contrasting characteristics असते आणि from this contrasting characteristic one character is accepted and other character is the rejected. Okay, for and it is also used to classify of an organism. आता याच्या संदर्भात आपल्या बुक मध्ये काय दिले ते मी तुम्हाला सांगतो. जनरली कपलेट असतं. फॉर एक्झाम्पल आपल्याला आपल्यापासून जास्वंद आहे, हिबिस्कसचं प्लांट आहे, त्याला आपल्याला एक वर्गीकरण घेणं क्लासिफाय करायचं. तर याच्यामध्ये आपल्याला पहिलं जे कपलेट आहे किंवा कीज आहे ते कीज कोणते असणार आहे? इफ प्लांट इज फ्लॉवरिंग प्लांट और नॉन फ्लॉवरिंग प्लांट. मग याच्यामधले कॅरेक्टरिस्टिक्स आपण कुठला ऍक्सेप्ट करणार? द हिबिस्कस और प्लांट इज द काय असणार आहे? फ्लॉवरिंग प्लांट असणार आहे. आणि दुसरं रिजेक्ट काय करणार? नॉन फ्लॉवरिंग प्लांट जे कॅरेक्टरिस्टिक कॉन्ट्रास्टिक आहे ते आपण रिजेक्ट करणार. म्हणजे अशा पद्धतीनं कोणत्या प्रकारच्या ऑर्गॅनिझमचं सिस्टमॅटिक क्लासिफिकेशन करण्यासाठी आपल्याला कशाची आवश्यकता असणार आहे? एक कीची, आणि की इज द टॅक्झॉनॉमिक एड, इफेक्टिव्ह टॅक्झॉनॉमिक एड. कीज आर टॅक्झॉनॉमिक एड युज्ड फॉर द क्लासिफिकेशन ऑफ प्लांट्स अँड ॲनिमल. प्लांट आणि ॲनिमलच्या स्टडीसाठी क्लासिफिकेशनसाठी की वापरले जातात. याच्यामध्ये कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टरिस्टिक्स असतात आणि या कीज मध्ये जे आपण स्टेटमेंट विच इज युज्ड इन द की मध्ये जे स्टेटमेंट वापरलं जातं तर जनरली त्याला काय म्हटलं जातं? लीड असं म्हटलं जातं. लीड इज व्हेरी इम्पॉर्टंट टू क्लासिफाय द ऑर्गॅनिझम. सो इन दिस लेक्चर we covered some points, important points, in which first is the museum, another one is zoological park, third one is the biodiversity park, and last one is the keys. Okay, I hope all the taxonomic aids you understanding in better way. Okay, so I think this is the time to stop here. So prepare your homework in a very good manner and post on the group. Okay, I hope you are understanding all things. In next lecture we start the next chapter from the our 11th class biology syllabus. Thank you for listening carefully. Thank you very much.